गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी नांदगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन. फुले दाम्पत्यांचा लवकरच पूर्णाकृती पुतळा असेल आणि अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना अण्णांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. नांदगावकरांनी विश्वास ठेवून मते दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच यापुढेही विकास काम करताना कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास दिलाय. लवकर या ठिकाणी फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा असेल आणि आपण अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असं सांगितलंय. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात बसवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी शिवसैनिक, शिवसेना नेते, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी, फुले प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर नांदगाव गंगाधरी येथील फुले चौकात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी गंगाधरी मंडळाच्या वतीने अण्णा व ताई यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. क्रांतीवीर ज्योतिबा फुलेंचा आजच्या खरं तर ज्यांनी शिक्षण दिलं, ज्यांनी जीवन जगण्याची आपल्याला दिशा दाखवली, अत्यंत वाईट आणि खडतर परिस्थितीमधून आपल्याला या समाजामध्ये कसं वावरायचं हे शिकवलं. आज त्यांची जयंती आहे. मी या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं, ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं, अशा आपल्या सगळ्यांच्या आईसाहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, अशा सावित्रीबाई फुले यांचा आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय. पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना 2 महिन्यामध्ये याचं अनावरण होईल. तसेच साळवी सर, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, त्याची परवानगी झालेली आहे, तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे. त्याच्यामुळे एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो. पुनश्च एकदा या गावाने शिवसेना पक्षावर प्रचंड असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मतं दिले. त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवील, मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.